Hi guys, good afternoon. Today we are going to study the pollination in the agriculture. What is the importance of the pollination and types of the pollination? Also various mechanisms, that is means the reasons for the pollination in this session. तर या सेशनमध्ये आपण पॉलिनेशन म्हणजे काय, पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार असतील आणि रिझन्स काय आहेत किंवा मेकॅनिझम्स काय आहेत की पॉलिनेशनसाठी, म्हणजे सेल्फ पॉलिनेशन असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन, त्याच्यासाठी काय रिझन आहे की अशा स्पेसिसमध्ये सेल्फ पॉलिनेशनच होते, काही स्पेसिसमध्ये क्रॉस पॉलिनेशन का, तर त्याच्या मागचं रिझन्स आपल्याला बघायचे आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ द पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? Pollination means it is the transfer of the pollen grains from anther to the stigma of the flower is known as the pollination. तर पॉलिनेशन म्हणजे काय, जे पोलन ग्रेन्स आहेत अँथरवरचे ते पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणे कशावरती, फ्लावरच्या स्टिग्मावरती, मग त्याच प्लांटच्या असतील किंवा दुसऱ्या प्लांटच्या असतील, तर ते ट्रान्सफर होणे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. After that, majorly there are two types of the pollinations are there. One is the self pollination and second one is the cross pollination. Now what is the self pollination? Self pollination means the pollens from the anther transfer or deposit on the stigma of the same flower or other flower on the same plant is known as the self pollination. बघा, सेल्फ पॉलिनेशनची डेफिनेशन कशी करायची, आपल्याला जे पोलन ग्रेन्स आहेत फ्लावरचे ते पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती किंवा दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जर डिपॉझिट होत असतील, ट्रान्सफर होत असतील, पण प्लांट मात्र तोच, म्हणजे एकाच प्लांटच्या त्याच फ्लावरवरती किंवा दुसऱ्या फ्लावरवरती जर पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतील तर त्याला काय म्हणायचं, सेल्फ पॉलिनेशन. समजते सर्वांना? सेल्फ पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ दी पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा ऑफ दी सेम फ्लावर ऑर अदर फ्लावर ऑन दी सेम प्लांट इज नोन ॲज दी सेल्फ पॉलिनेशन. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लेटर ऑन वी आर स्टडिंग दी व्हेरियस मेकॅनिझम्स or various reasons for the self pollination. Means why the self pollination occur in such plants, what are the reasons behind the self pollination. Okay, so among that the first mechanism is the bisexuality. Now what is the bisexuality? Bisexuality means bi means two, sexual means sexual organs. So if the presence of both the sexual organs means male and female, both the sexual organs present on the same flower, then that flower is referred as a बायसेक्शुअल फ्लावर. समजते का? बाय म्हणजे टू, म्हणजे एखाद्या फ्लावरवरती जर दोन्ही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स जर त्या फ्लावरचे असतील तर अशा फ्लावरला म्हणायचं बायसेक्शुअल फ्लावर. मग हे बायसेक्शुअल फ्लावर रिझन कसं ठरू शकतं, जर समजा दोन्ही मेल आणि फिमेल फ्लावर, दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट्स म्हणजेच पोलन ग्रेन्स आणि स्टिग्मा आपण म्हणतो, म्हणजे फ्लावरचे पार्ट अँड्रोशियम आणि गायनोशियम जर दोन्ही एकाच फ्लावरमध्ये जर अवेलेबल असतील तर अल्टिमेटली त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनच होणार आहे. म्हणजेच त्या फ्लावरला पोलन ग्रेन्स आहेत ते त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती काय होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत, म्हणजे इझिली त्या ठिकाणी पॉलिनेशन घडून येण्यास मदत होते. मग हे जे आहे बायसेक्शुअलिटी, हे पहिली मेकॅनिझम आहे. त्यानंतर सेकंड मेकॅनिझम इज द होमोगॅमी. होमोगॅमी मीन्स, होमो मीन्स सेम, isn't it? Homogamy means in such plants, in such flowers, the male and female gametes mature at the same time. समजते? होमोगॅमी म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स जे आहेत एकाच वेळेला मॅच्युअर होतात. समजते का? मग मला सांगा, एकाच वेळेला मेल आणि फिमेल पार्ट जर मॅच्युअर होत असतील तर त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनच होणार आहे, बरोबर का? म्हणजे काय, दोघंही एकाच वेळेस मॅच्युअर होतील. समजा जर त्यांच्या मॅच्युरिटी टाईममध्ये डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी काही रेअर पॉसिबिलिटीज आहेत की त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. पण जर का फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल पार्ट जे आहेत ते एकाच वेळेला जर मॅच्युअर होत असतील तर त्या ठिकाणी नक्कीच सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. म्हणून होमोगॅमी हे सुद्धा काय आहे, एक सेल्फ पॉलिनेशनचं एक मेकॅनिझम आहे. समजतंय?
आता बघा, जनरली फ्लावरचा स्टडी तुम्ही केला असेल फ्लोरल बायोलॉजीबद्दल, त्याच्याबद्दल पण मी लेक्चर बनवणारच आहे. तर फ्लोरल बायोलॉजीमध्ये बघा, फ्लावरमध्ये जनरली 4 फ्लोरल व्हॉल्स असतात, बरोबर आहे. कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम, बरोबर आहे. सगळ्यात आउटर मोस्ट असतो कॅलेक्स, कॅलेक्स नंतर करोला असतो, करोला नंतर अँड्रोशियम आणि इनसाइडला गायनोशियम. अशा पद्धतीनं फ्लोरल बायोलॉजी म्हणजे एक फ्लावरचं स्ट्रक्चर असतं. आणि हे 4 जे फ्लोरल व्हॉल्स आहेत त्याच्यामध्ये कॅलेक्स आणि करोला हे यांना ॲसेसरी फ्लोरल व्हॉल्स म्हटलं जातं. कॅलेक्स अँड करोला आर ट्रीटेड ॲज अ ॲसेसरी फ्लोरल व्हॉल्स बिकॉज दे डू नॉट टेक डायरेक्ट पार्टिसिपेट इन द रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शनमध्ये ते पार्टिसिपेट घेत नाहीत डायरेक्टली. कॅलेक्स, करोला सपोर्टिव्हचं काम करत असतील पण ते रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये डायरेक्टली पार्टिसिपेट होत नाहीत, त्यामुळे त्यांना ॲसेसरी फ्लोरल व्हॉल्स असं बोललं जातं. आणि त्याच पद्धतीनं इनसाइड कॅलेक्स, करोला काय असणार आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम असते, बरोबर आहे का. मग गायनोशियम आणि अँड्रोशियम हे डायरेक्टली पार्ट्स घेतात रिप्रोडक्शनमध्ये. विदाउट अँड्रोशियम, विदाउट गायनोशियम रिप्रोडक्शन होईल का, होणार नाही. त्यामुळं अँड्रोशियम अँड गायनोशियम दे कॅन टेक डायरेक्टली पार्ट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, हेन्स दे आर कॉल्ड ॲज दी इसेन्शियल फ्लोरल व्हॉल्स. त्यांना काय म्हणायचं, इसेन्शियल फ्लोरल व्हॉल्स, कारण ते डायरेक्टली रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये भाग घेतात. समजते. त्यानंतर बायसेक्शुअलिटी आणि होमोगॅमी हे काय झाले, 2 मेकॅनिझम झाले. त्यानंतर तिसरी मेकॅनिझम आहे क्लिस्टोगॅमी. आता क्लिस्टोगॅमी म्हणजे काय, फ्लावरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. आता प्लांट्समध्ये फ्लावर हे एकमेव ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. ओके, सो व्हॉट इज क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी मीन्स पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन आर दी मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेसेस, बट पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन दे कॅन ऑकर इन अन अनओपन्ड फ्लावर बड. म्हणजेच काय, फ्लावर बड तिथं ओपन होत नाहीये. समजते का. म्हणजेच काय, फ्लावर बड क्लोज असतानाच काय होणार आहे, पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन हे आतल्या आतमध्येच होणार आहे. मग मला सांगा, फ्लावर बड इथं ओपन नाही आहे, अनओपन आहे. अनओपन फ्लावर बड मध्येच पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन झाल्यामुळं फॉरेन पोलनला तिथं चान्सेस आहेत का, फॉरेन पोलन्स त्याच्यामध्ये एंट्री करू शकत नाहीत, कारण अनओपन्ड फ्लावर बडमध्ये तुमचं पॉलिनेशन होते आणि फर्टिलायझेशन सुद्धा. त्यामुळं फॉरेन पोलनला तिथं चान्सेस मिळणार नाही की फॉरेन पोलन काय करेल, तुमच्या फ्लावरमध्ये म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती त्याचे पोलन ग्रेन्स पडतील, अशी काहीच त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी राहणार नाही. म्हणजेच काय, इथं सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. समजते. ह्याला म्हणायचं क्लिस्टोगॅमी. आपण सेल्फ पॉलिनेशनचे मेकॅनिझम्स बघतोय, म्हणजे रिझन्स बघतोय की काय रिझन्स आहेत की त्या फ्लावरमध्ये सेल्फ पॉलिनेशन आहे. त्याच्यामध्ये क्लिस्टोगॅमी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण क्लिस्टोगॅमीमध्ये पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन अनओपन्ड फ्लावर बर्डमध्येच होतं. याला म्हणायचं क्लिस्टोगॅमी. ओके. त्यानंतर चौथी मेकॅनिझम आहे कॅझमोगॅमी. नाउ व्हॉट इज द कॅझमोगॅमी. कॅझमोगॅमी म्हणजे काय असणार आहे की पॉलिनेशन जे आहे, पॉलिनेशन तुमचं अनओपन्ड फ्लावर बडमध्ये होणार आहे आणि फर्टिलायझेशन जे आहे ते ओपन्ड फ्लावर बडमध्ये. म्हणजेच काय, फ्लावर जो आहे तो ओपन होतो. फ्लावर ओपन कधी होतो, आफ्टर दी प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. गॉट इट. सो फ्लावर ओपन्स आफ्टर द पॉलिनेशन, सो देर इज अ नो चान्सेस फॉर दी फॉरेन पोलन्स टू एंट्री इन टू दी फ्लावर. त्यामुळं फॉरेन पोलंडला त्या फ्लावरमध्ये एंट्री करण्यासाठी चान्सेस नाही आहेत, कारण ऑलरेडी पॉलिनेशन झाल्यानंतरच तुमचा फ्लावर काय होणार आहे, ओपन होणार आहे. फर्टिलायझेशन जे आहे ते अनओपन्ड फ्लावरमध्ये होणार आहे. पॉलिनेशन हे अनओपन्ड फ्लावरमध्ये जर होत असेल तर त्याला म्हणायचं कॅझमोगॅमी. क्लिस्टोगॅमी, कॅझमोगॅमीमध्ये हेच फरक आहे. क्लिस्टोगॅमीमध्ये कसं आहे, पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन दोन्हीही प्रोसेस इनसाइड दी फ्लावर होतात, अनओपन्ड फ्लावर बर्डमध्ये होतात. पण कॅझमोगॅमीमध्ये कसं आहे, फक्त पॉलिनेशनच अनओपन्ड फ्लावर बर्डमध्ये होतो आणि फर्टिलायझेशन जे आहे ते ओपन्ड फ्लावर बर्डमध्ये होतो. ह्याला म्हणायचं कॅझमोगॅमी. ठीक आहे. तर हे सुद्धा 2 इम्पॉर्टंट मेकॅनिझम्स आहेत. त्यानंतर काही प्लांटमध्ये म्हणजे टोमॅटो असेल, ब्रिंजल असेल, ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही ज्या वेळेला टोमॅटो आणि ब्रिंजलचे फ्लावरचं ऑब्झर्वेशन केलं असेल तर अशा प्लांट्समध्ये जो स्टिग्मा असतो तो क्लोजली सराउंडेड बाय दी अँथर्स. द स्टिग्मा इज क्लोजली सराउंडेड बाय द अँथर्स. त्यामुळं एकदम तो स्टिग्मा अँथरला चिटकून असल्यामुळं इझिली त्याचेच पोलन ग्रेन्स काय होणार आहेत, त्या ठिकाणी पडणार आहेत. त्यामुळे फॉरेन पोलन्सला तिथं चान्सेस कमी आहेत. समजते का, कारण स्टिग्मा हा अँथरच्या एकदम क्लोज आहे. स्टिग्मा इज नियर टू दी अँथर. इट स्टिग्मा इज क्लोजली सराउंडेड नियर टू दी अँथर, नियर टू दी pollen grains. That's why the pollens easily deposited
on the stigma, hence there will be the no chances for the क्रॉस पॉलिनेशन. तर हे सगळे रिझन्स आहेत की ह्या सर्व रिझन्समुळे काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. कोणकोणते रिझन्स पाहिले आपण, बायसेक्शुअलिटी की ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्शुअल ऑर्गन्स असतात, म्हणजे अँड्रोशियम हा मेल ऑर्गन आहे, गायनोशियम हा फिमेल ऑर्गन आहे, दोन्ही ऑर्गन असले की काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन होणारच आहे. होमोगॅमी सेकंड बघितलं आपण, होमोगॅमी म्हणजे काय, दोन्ही मेल आणि फिमेल पार्ट्स एकाच वेळेला मॅच्युअर होणार आहेत. मग एकाच वेळेस मॅच्युअर होत असतील तर इझिली तिथं सेल्फ पॉलिनेशन होईल. त्यानंतर तिसरी मेकॅनिझम आपण बघितली क्लिस्टोगॅमी, पॉलिनेशन फर्टिलायझेशन अनओपन फ्लावर मध्येच होणार आहे, त्यामुळं क्रॉस पॉलिनेशनचा काही संबंधच येणार नाही. आणि चौथं बघितलं आपण कॅझमोगॅमी, त्याच्यामध्ये सुद्धा जे पॉलिनेशन आहे ते अनओपन फ्लावर बर्ड मध्ये होणार आहे. समजतंय. आणि टोमॅटो ब्रिंजल मध्ये मी सांगितलं फ्लावर जरी ओपन असला तरी जो स्टिग्मा आहे, जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे की जो पोलन ग्रेन रिसिव्ह करतो, तो पूर्ण सराउंडेड बाय दी अँथर्स. म्हणजेच काय, त्याचे पोलन ग्रेन्स इझिली त्याच प्लांटच्या किंवा त्याच फ्लावरमध्ये किंवा दुसऱ्या अदर फ्लावरमध्ये तिथले जातील पोलन ग्रेन्स, म्हणजे फॉरेन पोलन्सला तिथं एंट्री अजिबात मिळणार नाही. तर हे सगळे काय आहेत, दीज आर दी व्हेरियस मेकॅनिझम्स ऑफ दी सेल्फ पॉलिनेशन्स which are responsible for to carry the cell pollination. Bisexuality, homogamy, क्लिस्टोगॅमी, कॅझमोगॅमी आणि टोमॅटो ब्रिंजल सारख्या काही स्पेसीज मध्ये. समजते. म्हणजे MCR साठी हे जे टर्मिनॉलॉजीज आहेत, हे जे मेकॅनिझम्स आहेत, ह्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत, ह्याच्यावरती अप्लाइड क्वेश्चन्स विचारतात. हे टर्मिनॉलॉजीज आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे हे इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे, दिस इज ऑल अबाउट दी सेल्फ पॉलिनेशन. समजलं? सर्वांना समजलं का? आफ्टर दी सेल्फ पॉलिनेशन नाउ वी आर गोइंग टू स्टडी दी क्रॉस पॉलिनेशन. नाउ व्हॉट इज द क्रॉस पॉलिनेशन? फर्स्ट वी स्टडी दी डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? क्रॉस पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन्स फ्रॉम दी फ्लावर ऑफ वन प्लांट टू दी स्टिग्मा ऑफ दी फ्लावर ऑफ दी अनदर प्लांट इज नोन ॲज दी क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे एका प्लांटच्या एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जर डिपॉझिट होत असतील, जर ट्रान्सफर होत असतील, तर त्याला काय म्हणायचं, क्रॉस पॉलिनेशन. नाव सिमिलर टू मेकॅनिझम्स ऑफ द सेल्फ पॉलिनेशन, हिअर ऑल्सो द मेकॅनिझम्स फॉर दी क्रॉस पॉलिनेशन or we call the reasons for the cross pollination. Now first reason is the unisexuality. Now what is the unisexuality? Uni means single. Okay, sexuality means it is a sex organ presence. So in some of the flowers, the flowers may be the staminated or pistillated flowers. So that's why there is a necessity of the another sexual organ for the pollination. So that sexual organ is absent in the unisexual flowers. That's why there will be the क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे काही फ्लावर्स मध्ये फक्त एकच सेक्शुअल ऑर्गन असल्यामुळं तिथं काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन होणार आहे का नाही, एकच सेक्स ऑर्गन आहे. मग दुसऱ्या ऑर्गनसाठी काय होणार आहे, दुसऱ्या ऑर्गनसाठी दुसऱ्या फ्लावरच्या किंवा दुसऱ्या प्लांटची गरज भासणार आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. सो दिस इज द फर्स्ट रिझन बिहाइंड द क्रॉस पॉलिनेशन इज द युनिसेक्शुअलिटी. त्यानंतर सेकंड आहे डायकोगॅमी. आता डायकोगॅमी म्हणजे काय, व्हॉट इज द डायकोगॅमी? In some of the cases, the stamens and the pistils. Stamen, it is the male part, pistil is the female. So stamens and pistils are mature at different times. सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपण काय पाहिलं की होमोगॅमी, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर जर एकाच वेळेस मॅच्युअर होत असतील तर त्या ठिकाणी निश्चितच सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. पण डायकोगॅमी मध्ये कसं आहे की मेल आणि फिमेल पार्ट जे आहे ते मॅच्युअर होण्यासाठी त्यांना वेळ लागणार. म्हणजेच काय, मॅच्युअर होण्यासाठी त्यांच्या मॅच्युरिटीमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे काही वेळेस स्टेमन लवकर मॅच्युअर होईल पिस्टल नंतर, काही वेळेस पिस्टिल मॅच्युअर आधी होईल त्यानंतर स्टेमन मॅच्युअर होईल. म्हणजेच काय, त्यांच्या मॅच्युरिटी टाइम मध्ये डिफरन्स आहे. समजता का, एक मॅच्युअर आधी होतो, एक उशिरा होतो. मग असं जर डिफरन्सिएशन असेल तर त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन होईल का? होणार नाही, कारण मॅच्युअरच नाही ना एक पार्ट. मग काय होणार आहे, त्या फ्लावरला दुसऱ्या ऑर्गनसाठी, दुसऱ्या सेक्शुअल पार्ट मिळवण्यासाठी दुसऱ्या फ्लावरच्या म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरची गरज भासणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. समजतं का? म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचे रिझन्स बघतोय, काय पॉसिबिलिटी आहेत की त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर 100% तिथं काय होणार आहे, क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. डायकोगॅमीमध्ये हेच आहे की कोण आधी, डायकोगॅमीमध्ये मॅच्युरिटीमध्ये डिफरन्स आहे.
समजते का, त्यामुळे तिथं क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. मग आपण म्हटलं की फक्त स्टेमन तर मॅच्युअर होतो आणि पिस्टिल मॅच्युअर होतो, मग आधी कोण आणि नंतर कोण ह्याच्यावरून सुद्धा डायकोगॅमीचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्रोटोगायनी, दुसरा आहे प्रोटॅन्ड्री. आता प्रोटोगायनी म्हणजे काय, गायनी म्हणजे गायनोशियम, बरोबर आहे का. म्हणजे प्रोटोगायनी म्हणजे काय, ह्याच्यामध्ये पिस्टिल जो आहे, फिमेल पार्ट जो आहे, पिस्टिल मॅच्युअर्स बिफोर दी स्टेमन, म्हणजे स्टेमनच्या अगोदर काय होणार आहे, पिस्टिल्स हे मॅच्युअर झालेले असतात, त्याला म्हणायचं प्रोटोगायनी. आणि प्रोटॅन्ड्री म्हणजेच काय, स्टेमन्स मॅच्युअर बिफोर दी पिस्टिल, म्हणजे पिस्टिलच्या अगोदर काय होणार आहे, स्टेमन्स मॅच्युअर होणार आहे, त्याला म्हणायचं प्रोटॅन्ड्री. समजते का. हे टर्मिनॉलॉजीज MCR ला विचारतात, खूप कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, तर क्लिअर कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घ्या. प्रोटोगायनी म्हणजेच काय, पिस्टिल मॅच्युअर होतो स्टेमनपेक्षा, आणि प्रोटॅन्ड्री म्हणजे स्टेमन मॅच्युअर होतो पिस्टिलपेक्षा. समजते का. तर हे रिझन्स आहे, हे मॅच्युरिटीमध्ये फरक आहे की त्यामुळे तिथं क्रॉस पॉलिनेशनच होणार आहे. समजते का. त्यानंतर आहे हेटेरोस्टायली. आता हेटेरोस्टायली म्हणजे काय, हेटेरोस्टायली मीन्स डिफरन्सेस इन द लेंथ ऑफ द स्टाईल अँड फिलामेंट. Got it. So if the difference is present in the style and the filament, there will be the little bit struggle for the pollen grains to deposit on the stigma. बघा, आता जर लेंथ म्हणजे त्यांच्या लेंथमध्ये जर डिफरन्सिएशन असेल, हाईट किंवा कमी असे जर लेंथमध्ये जर डिफरन्सिएशन असेल, तर पोलन ग्रेन्सला तिथं ऑब्स्टेकल येणार आहे, म्हणजे अडथळा येणार आहे की ते इझिली पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार नाहीत. समजते का. जर का मेल फिमेल पार्टमध्ये म्हणजे पोलन आणि स्टिग्माच्या त्याच्यामध्ये जर लेंथ जर समान असतील, समजते का, म्हणजे फिलामेंट असेल किंवा स्टाईल असेल, त्यांच्यामध्ये जर लेंथमध्ये जर समानता असेल तर काय होणार आहे, इझिली तिथं पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होऊ शकतात. पण लेंथमध्ये जर डिफरन्सिएशन असेल तर काय होणार आहे, पोलन ग्रेन्स इझिली ट्रान्सफर होणार नाही, त्यामुळे तिथं क्रॉस पॉलिनेशन चान्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त असतात. तर हे एक खूप इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे हेटेरोस्टायली, की त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होणार आहे. समजतंय. त्यानंतर ना चौथी मेकॅनिझम आहे हार्कोगॅमी. हार्कोगॅमी मीन्स व्हॉट, इट इज द प्रेझेन्स ऑफ मेकॅनिकल ऑब्स्टॅकल ऑर टिश्यू बिटवीन द स्टिग्मा आणि म्हणजे पोलन ग्रेन्स आणि अँथर आणि स्टिग्मामध्ये. समजते का. अँथर आणि स्टिग्मामध्ये हा मेकॅनिकल ऑब्स्टॅकल असतो एखादा, किंवा एखादा टिश्यू असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी एका फ्लावरचेच पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. मेकॅनिकल ऑब्स्टॅकलमुळे तिथं अडथळा असल्यामुळं 100% तिथं काय होणार आहे, क्रॉस पॉलिनेशन होणार. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे. त्यानंतर काय आहे, सेल्फ स्टरिलिटी. आता सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय, सेल्फ स्टरिलिटी मीन्स इट इज द नॉन फंक्शनल ऑफ दी पोलन ग्रेन्स. म्हणजे काय, पोलन ग्रेन्स जो आहे तो नॉन फंक्शनल असतो. समजते का. म्हणजे प्रेझेंट असतो पण तो नॉन फंक्शनल असतो. मग काय उपयोग आहे, म्हणजेच काय, इथं पोलन ग्रेन्स नॉन फंक्शनल असल्यामुळं त्या स्टिग्माला त्या ठिकाणी त्या फिमेल पार्टला दुसऱ्याचे फॉरेन पोलन्सची गरज भासणार आहे पॉलिनेशन होण्यासाठी. बरोबर आहे. पॉलिनेशन झालं तरच फर्टिलायझेशन होणार आहे, त्यानंतरच तुम्हाला सीड्स मिळणार आहेत, म्हणजेच तुम्हाला यील्ड भेटणार आहे. बरोबर आहे. मग जर पॉलिनेशनच जर नाही झालं तर काय होणार आहे, त्या ठिकाणी it directly indirectly affect the yield. So that's why self sterility म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की non functional of the pollen grains. So this is also the important mechanism of the cross pollination. After that last it is the self incompatibility. Now what is the self incompatibility? It is the failure of the फंक्शनल पोलन. पोलन ग्रेन कसा असतो, फंक्शनल असतो, तरी सुद्धा तो फेल होतो. कसं, इट इज द फेल्युअर ऑफ द फंक्शनल पोलन टू फर्टिलाइज ऑन दी सेम फ्लावर ऑर अदर फ्लावर ऑन दी प्लांट. म्हणजे एका त्या पर्टिक्युलर प्लांटच्या फ्लावरवरती, म्हणजे जो पोलन ग्रेन आहे तो त्याच फ्लावरच्या किंवा अदर फ्लावरच्या त्याच प्लांटच्या, बरं का, त्याच प्लांटच्या अदर फ्लावरवरती असेल किंवा त्याच फ्लावरवरती तो फर्टिलाइज होण्यासाठी फेल ठरतो. म्हणजे त्या पोलन्सला दुसऱ्या फॉरेन स्टिग्मा म्हणजे दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती जाऊन ते पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार आहेत. समजते का. म्हणजे पोलन ग्रेन्स हे फंक्शनल आहेत, पण जर ते पोलन ग्रेन्स त्याच फ्लावरच्या किंवा अदर फ्लावरच्या जर स्टिग्मावरती जर डिपॉझिट झाले तरी त्याच्यामध्ये फर्टिलाइज ते होऊ शकणार नाही आहेत. समजते का. पोलन ग्रेन्स हे फंक्शनल आहेत पण त्यांचं फर्टिलायझेशन त्या ठिकाणी होणार नाहीये, त्यांना फॉरेनचीच गरज लागणार आहे. त्यामुळं तर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट मेकॅनिझम आहे, रिझन आहे क्रॉस पॉलिनेशनसाठी.
ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन त्याचे मेकॅनिझम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर ना तिसरा आहे ओपन क्रॉस पॉलिनेटेड बद्दल पण तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवलं असेल. तर ओपन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स, ओपन क्रॉस पॉलिनेशन हे सुद्धा पॉलिनेशनचं टाईप आहे की ना व्हॉट इज ओपन क्रॉस पॉलिनेशन मीन्स ह्याच्यामध्ये जे सेल्फ, हे जे ओपन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स असतात हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्सच आहेत की त्याच्यामध्ये मोर दॅन 50% इज अ क्रॉस पॉलिनेशन. समजते का? इन ओपन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मोर दॅन 50% ऑफ दी पॉलिनेशन इज ऑफ दी क्रॉस पॉलिनेशन. सो इट इज अ कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो. सेल्फ आणि क्रॉसचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो आपण त्याला ओपन क्रॉस पॉलिनेशन. ओके. तर हे जे आहेत हे वेगवेगळे पॉलिनेशनचे टाइप्स आहेत. ह्याच्यामध्ये मेकॅनिझम्स आपण बघितले. आय होप तुम्हाला समजले असतील. प्रत्येक मेकॅनिझम हे रिझन आहे की त्याच्यामध्ये ह्या रिझनमुळेच काय होणार आहे, हे क्रॉस पॉलिनेशन किंवा सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. समजते का? आपण काय स्वतःहून काय क्रॉस पॉलिनेशन घडवून आणत नाहीये. समजते का? रिसर्चच्या वेळेला एखादा प्रोग्राम आपण फॉलो करताना आपण करतो काही प्लांट ठराविक सिलेक्ट करून, पण प्रत्येक वेळेला हे इम्पॉसिबल आहे. आणि क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी वेगवेगळ्या बायोटिक आणि अबायोटिक एजंट्सचा यूज केला जातो. समजते का? तर अशा पद्धतीने हे क्रॉस पॉलिनेशन आहे. आणि आता आपण हे ॲडव्हान्टेजेस किंवा काय रोल आहे किंवा पॉलिनेशनचा काय इम्पॉर्टन्स आहे ॲग्रिकल्चरमध्ये ते बघणार आहे. आता जनरली बघा पॉलिनेशनचा यूज असा होतो की लार्ज नंबर ऑफ सीड्स आपल्याला प्रोड्यूस करण्यासाठी तर ह्या पॉलिनेशनचा यूज होतो. त्याच पद्धतीनं दोन सुपिरियर कॅरेक्टर्स आपण एकत्रित आणून हायब्रिड तयार करण्यासाठी, बरोबर आहे का? एखादी न्यू व्हरायटी आपण हायब्रिडायझेशनच्या टेक्निक्स साहाय्यानं आपण एखादी न्यू व्हरायटी डेव्हलप करू शकतो. आता हायब्रिडायझेशन म्हणजे काय, हायब्रिडायझेशनचे टेक्निक्स कोणत्या आहेत हे त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे. पण हायब्रिडायझेशन असेल किंवा न्यू व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ह्या पॉलिनेशनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. त्याच पद्धतीनं यील्ड इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा पॉलिनेशनचा यूज आहे. तर अशा पद्धतीनं पॉलिनेशनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे ॲग्रिकल्चरमध्ये. आय होप सर्वांना हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. त्याच पद्धतीचे हायब्रिडायझेशनचे असतील, वेगवेगळे ब्रीडिंग टेक्निक्स असतील, सगळ्या कन्सेप्टवरती मी एक एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे की जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाईल. सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा चॅनल शेअर करा की जेणेकरून सर्व ॲग्रिकॉ स्टुडंटला बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक लेक्चर जे आहेत ॲग्रिकल्चरचे समजत जातील. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.